प्रेक्षको इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद नामजोशी सर आणि सागर वंजारी सर आपल्यासोबत आहेत आणि तुम्हा सर्वांचा लाडका पार्थ भालेरावसुद्धा आपल्यासोबत आहे. सर, इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी या चित्रपटाचं नाव ऐकल्यानंतरच आपल्याला कळतं की एक खूप धमाल असणार आहे चित्रपटात. तर या चित्रपटाची नेमकी संकल्पना कशी सुचली आणि हा सगळा अभ्यासक्रम कसा तयार केलात? संतोष शिंत्रे यांची ही कथा आहे इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी. त्या कथेवर पटकथा आणि संवाद मी लिहिलेले आहेत. तर त्यामुळे ही मूळ कल्पना ही शिंत्रेंची आहे. आता समाजामध्ये जे रिकामटेकडी मुलं असतात, त्यांना पावटे असा एक शब्द म्हटला जातो आणि जुनी गोष्ट ही म्हणजे जवळजवळ 300-350 वर्षापूर्वीच्या ग्रंथांमध्ये तुम्हाला याचा उल्लेख आढळू शकतो की त्या पावट्यांकरवी धान तुडवून घेतले वगैरे असे काही संदर्भ आहेत. तर आत्ताही छोट्या छोट्या गावांमध्ये पावटा शब्द वापरला जातो. आता तो परत नव्याने आम्ही तो आणलेला आहे. आता ही जे रिकामटेकडी मुलं आहेत त्यांचं एक कॉलेज काढायचं, त्यांना त्याचा अभ्यासक्रम तयार करायचा, त्याला पावटॉलॉजी म्हणायचं, मग पावटत्व म्हणजे काय, असं हळूहळू ते एकात एक कॉइन होत गेलं. तर आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी दिसतात, ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो, ज्या गोष्टी काहीतरी नीट झाल्या पाहिजे असं वाटतं, तर ही जी रिकामटेकडी मुलं असतात तर असं लक्षात येतं की त्यांचा उपद्रव होतो, पण जेव्हा एखादी आपत्ती येते तेव्हा त्यांचीच मदत होते. लॉकडाऊनमध्ये याच मुलांनी मदत केली. एखादं रस्त्यावर गाड्या अडकल्या असतात तेव्हा हीच मुलं जातात. मुंबईत पाऊस होतो तेव्हा हीच मुलं सगळ्यात पुढे असतात. तर ही जी मुलं आहेत की अदरवाईज ती एका टीकेचा विषय होतो आणि ते रिकामटेकडे वाटतात, पण त्यांना पॉझिटिव्हली वळवता येईल का, आपल्याला हवी तीच योग्य कामं त्यांच्या थ्रू करता येईल का, असे सगळ्या विषयातनं याची निर्मिती झाली. आणि एक प्राध्यापक आणि हा अभ्यासक्रम जिथे सुरू होतो तशा युनिव्हर्सिटीचे एक कुलगुरू म्हणजे व्हाईस चान्सलर, असा हा संघर्ष आहे. आणि मग समाजातले लोक, पावटे, असे एक ती सगळी मजा या सिनेमामध्ये या निमित्ताने बघायला मिळेल तुम्हाला. सर, कोणताही चित्रपट तयार करताना त्या चित्रपटाचं नाव हे खूप महत्त्वाचं असतं. अनेकदा असं होतं की नाव खूप वेगळं असतं आणि त्यामुळे प्रेक्षक नाव ऐकूनच कधी-कधी पाठ फिरवतात, असं झालेलं आहे बऱ्याचदा. तर इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी हेच नाव का ठेवलं? दोघं काय सांगाल? नाही असं होत नाही ना. काय होतं, सिनेमा अपयशी इच्छा असते झाल्यानंतर असते. अपयशाला कोणी आई नसते आणि यशाचे अनेक बाप असतात असं म्हणतात मराठीमध्ये. ते एकदा यशस्वी झालं तर त्याच्या स्टोऱ्या सांगायला सगळे असतात, अपयशी झालं तर त्याच्या स्टोऱ्या सांगायला सगळे असतात. तर असं होत नाही एखाद्या चित्रपटाचं नाव काय असेल आणि त्याच्यावरनं तो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असं मला वाटत नाही. आपण सगळेजण गुगल वापरतो. गुगलचा अर्थ आपल्याला काही माहिती नाही आहे गुगल म्हणजे काय, तरी आपण ते वापरतो. तर ते प्रॉडक्ट किती महत्त्वाचं आहे, ते माझ्या आयुष्यात किती परिणाम करतं, त्याच्यावरनं आपण ते प्रॉडक्ट वापरत असतो. लोकं मोबाईल म्हणतात, कॅमेरा म्हणतात, त्याचं स्पेलिंग काय आणि त्याचे अर्थ काय आणि त्यांनी कोणी निर्मिती केली हे काही लोकांना माहिती नसतं. तर चित्रपटाचं नाव कॅची आहे हे नक्की, लोकांना उत्सुकता निर्माण झाली आहे, त्याच्यामुळे लोकं येतील. फायनली लोकांना सिनेमा आवडतो की नाही त्याच्यावर ते ठरत असतं. तर असं वाटतं की जे नाव आहे सिनेमात तो कंटेंट आत असणं हे मात्र लोकांना अपेक्षित असतं. एखाद्या वेळेला सिनेमा वर्क होत नाही त्याचं हे कारण असतं की नाव तुम्ही वेगळं देता आणि आत तिसरीच गोष्ट दाखवता. तर आम्ही इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी नाव आहे आमचं. इन्स्टिट्यूटचं स्थापना या सिनेमात आहे. ते त्याचं पुढे झालेली गोष्ट आहे आणि त्याचं पुढे काय होतं हे सगळं त्याच्यामध्ये दाखवलं आहे. पावटॉलॉजी म्हणजे काय हेही सिनेमात बघून कळेल तुम्हाला. हलकं हलकं ट्रेलर आज लॉन्च झाला ते बघूनही तुम्हाला कळत असेल. त्यामुळे तशी काही आमच्या मनात बिलकुल शंका नाही. हे नाव छान आहे आणि लोक बघतील आणि हे नाव आता पॉप्युलर होईल आणि आता आपण जे एकमेकांना पावटे म्हणायला लागू, असं मला विश्वास आहे. तुम्हा दोघांनाही प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही दोघंही या इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर आहात. तर मग या स्टुडंटचं ॲडमिशन कसं केलं? नाही, आम्ही डायरेक्टर नाही. आमचे डायरेक्टर दिवेकर सर आहेत. त्याचे हे स्टुडंट आहेत. म्हणजे या चित्रपटाचे कळलं डायरेक्टर. मला, कळलं मला. मी हे सांगतोय. पार्थ हा अतिशय गुणी कलाकार आहे आणि माझ्या आधीच्या व्हिडिओ पार्लर सिनेमामध्ये पण त्याची भूमिका होती. तेव्हा तो लहान होता, आता सांगू नको. 10वी-11वीत वगैरे तो असेल. आणि अतिशय विचारपूर्वक काम करून, नीट स्क्रिप्ट समजून घेऊन, ज्याला आपण डिरेक्टर्स ॲक्टर म्हणतो तशा प्रकारे तो काम करतो. आणि माझं असं म्हणणं आहे की अधिक जास्त काळजीपूर्वक त्यांनी काम केलं पाहिजे असं मी त्याला तोंडावर आणि पाठीवरही सांगत असतो की मला हे आवडलं नाही ते मी त्याला सांगतो, आवडलं तरी सांगतो. कारण त्याच्यापुढे खूप मोठं काळ आहे अजून कारकीर्द म्हणून, कलाकार म्हणून. तसं कमी वयामध्ये त्याची कारकीर्द सुरू झालेली आहे. त्यामुळे तो आत्ता जर मराठीतले एक 10
12 कलाकार निवडायचे असतील, की माझे आवडते कलाकार, की बाबा ज्यांना मी घेईन पुन्हा एकदा सिनेमात न घाबरता, त्याच्यापैकी पार्थ आहे. माझ्या आणखीन एका सिनेमात तो काम करतोच आहे. तर त्याच्यामुळे मला काहीच अडचण नाही. पार्थची ॲडमिशन पर्मनंट स्टुडंट आहे तो आमच्या इन्स्टिट्यूटचा. त्याच्यामुळे काही अवघड नाही आहे आणि तो मनापासून काम करतो अतिशय व्यवस्थित. तो कोऑपरेटिव्हसुद्धा कोऑपरेशनसुद्धा चांगला आहे. तो तसा मोठा कलाकार आहे. अमिताभ बरोबर काम केलेला कलाकार आहे तो. पण इतर नवीन कलाकारांबरोबर सुद्धा त्याचं ट्युनिंग अतिशय चांगलं आहे. त्यामुळे दिग्दर्शकांना तो आवडतो. जो त्याच्याबरोबर काम करतो त्याच्याबरोबर तो परत रिपीट काम करतो. अशी हुशारी पण त्याच्याकडे आहे. पार्थ, बॉईज पासून तुझ्या भूमिकांबद्दल प्रेक्षकांमध्ये नेहमीच उत्सुकता असते आणि तुझं काम प्रेक्षकांना आवडतंय. तर इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी यामधला तुझा अनुभव कसा आहे आणि नेमकी काय भूमिका आहे? अनुभव खूपच भारी आहे. कारण जी जसं सर म्हणायचं की समाजात हे असे पावटे आणि असे खूप असतात. तर आपलं एक जनरल कट्ट्यावर कधी-कधी विषय होतो की व्हॉट इफ ह्या सगळ्यांची एक इन्स्टिट्यूट निघाली बरोबर. आणि ह्यांना पण शिक्षण दिलं तर काय? हा कट्ट्यावर गप्पा मारण्याचा विषय. पण तो इतका डीप एक्सप्लोर केला आणि ते एक वर्ल्ड जे तयार केलंय, सो ते खूपच इंटरेस्टिंग आहे. ते त्याचीच ते ते खूप असं इन्स्पायरिंग आहे. त्यांनी करावंसं वाटतं आपण जे काही करतोय ते. कॅरेक्टरबद्दल असं आहे की अंशा नावाचं कॅरेक्टर ह्याच्यामध्ये मी करतोय. तर वरवर पाहिलं तर आपल्याला ते सरफेसला जॉनर सेम वाटू शकतं त्या कॅरेक्टरचं, जे मी आधी पण केलेलं आहे. अच्छा. पण मला ह्याच्यात एक्झॅक्टली तीच गंमत वाटते की बाकी ठिकाणी जेव्हा मी करतो तेव्हा मी ते सरफेसच फक्त केलं आहे त्याचा. सरफेसच स्क्रॅच केला आहे. कारण तेवढीच डिमांड होती की तिकडं ते डायलॉग बोललो, त्याच्यावर टाळ्या-शिट्ट्या आल्या, मूव्ह ऑन. हं. सो इथे आम्ही जे काम करत होतो किंवा इथे जी गरज होती ती त्याच्याहून खूप जास्त होती की त्याच्यात त्याच्या सायकीला चॅलेंजेस होते मुळात अंशाच्या, की तो सेन्सिबल जर झाला, जो एखादा पावटा आहे, ज्याला काही इव्हेंच्युअली त्याला सेन्सिबल काही डिसिजन्स घ्यावे लागतात, त्याला सेन्सिबल व्हावं लागतं. तर जो विचित्र पद्धतीने वाढलाय, विचित्र पद्धतीने जगलाय, तर अशा सायकी असणाऱ्या माणसावर जर तुम्ही काही सेन्सिबल डिसिजन्स दिले किंवा त्याच्यावर काही जबाबदारी टाकली, तर तो कसा रिॲक्ट होईल, तो कसं ॲक्ट करेल त्याच्यावर. सो हे थोडे कॉम्प्लिकेटेड मुद्दे होते त्याच्यावर ॲक्ट करण्यासाठी किंवा ते परफॉर्म करण्यासाठी. पण मला एक्झॅक्टली तीच मजा आली की मलाच असं खूप दिवसांनी अभ्यास करून काहीतरी करता येईल, असं काहीतरी छान करायला मिळालं. आणि मला तेच सरांचं खूप भारी वाटतं की सरांनी आधीचं पण माझं काम बघितलंय की व्हिडिओ पार्लरमध्ये जे केलंय ते खूपच वेगळं काम आहे. म्हणजे त्यातलं कॅरेक्टर्स खूप वेगळे आहे. सो त्यामुळे सरांना अंदाज आहे रेंजचा त्या, की ते कुठपर्यंत ताणता येईल ते रबर. सो मला वाटतं की त्यामुळे मला ती अशी मजा येते करायला की जे ते ताणून बघतात त्यांच्याबरोबर करायला ती खरंच मजा येते की मलाही, कारण माहीत नसतं मी कुठपर्यंत जाऊ शकतो. सो बघूयात करून. सो त्यामुळे मला वाटतं की हा वेगळेपण तेच आहे ह्या कॅरेक्टरमध्ये. आणि तू आता बोलताना कट्ट्याचा उल्लेख केलास. कट्ट्यावर बऱ्याच गोष्टी ठरतात. बरेच उद्योग करायचे पण कट्ट्यावर ठरतात. तर तुझ्या कॉलेजच्या आठवणी आणि हा चित्रपट करताना नेमकं कसा अनुभव होता? काय रिलेट केलंस? माझ्या कॉलेजच्या आठवणीच तयार नाही झाल्या. मी 3च दिवस गेलो कॉलेजला. म्हणजे 3 वर्षापैकी. एक्सक्लुझिव्ह आहे. नाही. माझा अजून दाखला कॉलेजमध्ये मी घेतलाच नाहीये तो. सेकंड इयरला सोडलं मी कॉलेज. त्यामुळे ते झालं नाही असं कधी. पण ही पावटेगिरी मी लांबनं बघितली खूप आहे. अच्छा. त्यामुळे ते फॅसिनेशन असायचं की अरे यार, एकदा हे करायचंय. हा राडा एकदा करायचा आहे. तर तो इकडे करायला मिळाला फायनली ऑन कॅमेरा. सर, खूप सारे पावटे या चित्रपटात आहेत. मग या सगळ्यांची मोड बांधणं किती कठीण होतं आणि कसं सगळं जुळवून आणलंत? याचं कास्टिंग, तसे जे स्क्रिप्टमध्ये लिहिलेले जे कास्टिंग होते, ज्यांचे डायलॉग आहेत, त्याचं इतकी अवघड नव्हती प्रोसेस. कारण ते माहितीच होते की एक बेस ॲक्टर्स आपण चांगले घेतले, म्हणजे पार्थ असतील, सयाजी सर असतील, गिरीश सर असतील किंवा जे काही कलाकार तर ते त्यांचं काम करतीलच. चॅलेंजिंग होतं जे स्क्रिप्टमध्ये लिहिले नाही आहेत पण दिसतायत सिनेमाभर, ते पावटे. आणि त्याच्यासाठी आम्ही ऑडिशन ऑफकोर्स अनाउन्समेंट केली होती त्याची, आणि 900 लोक आले त्याच्यासाठी, आणि त्याच्यामधनं 50 शॉर्टलिस्ट करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंजिंग होतं. कारण ते सिनेमाभर दिसत आहेत आणि ह्याचंच पुढचं एक व्हर्जन येईल त्याच्यामध्ये पण ते असतील अशी अपेक्षा आहे. तर त्यामुळे आम्हाला ते परफेक्टली कास्ट करणं फार गरजेचे होते, बाकीचे पावटे. तर ते झाले. पार्थ, प्रत्येक कलाकाराला चित्रपटामधून त्या भूमिकेमधून बरंच काही शिकायला मिळतं.
तर तुला या भूमिकेमधून काय शिकायला मिळालं? आणि आपण चित्रपटात पाहतोय सयाजी शिंदे सर असतील, गिरीश कुलकर्णी सर असतील, छाया कदम मॅडम असतील, असे दिग्गज कलाकार आहेत. तर त्यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव कसा होता आणि भूमिकेतून नेमकं काय शिकायला मिळालं? जसे काही सीनियर ॲक्टर्स होते, तुम्ही आत्ता जे म्हटलात, त्या सगळ्यांकडून खूप आम्हाला शिकायला मिळालं. ते जसे आमच्या गोष्टीमध्ये गेस्ट फॅकल्टी म्हणून येतात, तसे ते आमच्यासाठी गेस्ट फॅकल्टीच होते सेटवर येणारी, की ते रोज आले की म्हणजे छाया मॅम असतील, शशांक सर असतील, तर एकतर त्यांना परफॉर्म करताना बघणं आणि ते पण प्रत्यक्ष, हीच एक स्कूल आहे इटसेल्फ. सो ती आम्हाला खूप अनुभवायला मिळाली. आणि कॅरेक्टरकडनं किंवा त्याच्याकडनं सिनेमाकडनं काय मिळालं असेल तर मला वाटतं की एक फार महत्त्वाचं असं मिळालं मला या पावट्यांकडनं, की त्यांचा एक इंटरेस्टिंग गुणधर्म असा आहे की ते डोकं लावत नाहीत. त्यांना सांगितलं हे करायचं अच्छा. की ते जाऊन करतात. ते विचारत नाहीत की हे मी का केलं, ह्याला मारायचं होतं, मी का ते मारतात जाऊन, किंवा फोडायचं जाऊन फोडलं, ते विचारणार नाहीत की हे का करायचं, डोकं नाही लावत. शिक्षकही पावटे म्हणतात असं म्हणायचं. नाही, नाही, नाही. मी शिकलो त्यांच्याकडनं हे, अच्छा, अच्छा. की आमच्या आता सरांना ते जास्त माहिती आहे, की असे बरेच मंडळी आमच्या फील्डमध्ये फिरत असतात, की ज्यांचं की ह्याचा ड्रायव्हिंग फोर्स काय आहे, मी जे करतोय, हं. ह्याच्या मागचं मोटिव्ह काय आणि ह्याची बॅकग्राऊंड, अरे तू नको डोकं लावू ना, तू सांगितलंय ते कर. अशा ॲक्टर्स असतात थोडक्यात म्हणतोय मी. तर तुम्ही म्हणतो की हे मला खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडनं, की जिथं नाही ना डोकं लावायचं, जिथं आहे ना एक डिरेक्टर, तो सांगणार ते करायचं की नाही, तर नाही लावायचं डोकं. सो हे मला खूप शिकायला मिळालं त्या पावट्यांकडनं. तू आणि मागाशी बोलताना राडा याचा एक स्पेसिफिक उल्लेख केलास. तर पावटॉलॉजीचा राडा प्रेक्षकांना कसा भावेल आणि प्रेक्षक कसा या राड्याशी कनेक्ट करतील? खूपच कनेक्ट करतील, कारण राडा म्हणजे एकच पद्धतीचा राडा नाही आहे. ह्याच्यामध्ये आम्ही राड्यांचे विविध प्रकार कॅटेगरायझेशन केलेलं आहे, की राडा, प्रचंड राडा, अतिराडा, राड्याचं पुस्तक वाचायला मिळणार आहे. जवळ-जवळ प्रतिराडा, आणि असं म्हणजे खूप राड्यांचे वेगवेगळे त्याच्यात प्रकार आम्ही एक्सप्लोर केलेत आणि त्याच्याबद्दल आम्ही पद्धतशीर सांगितलंय, की नुसताच राडा घालायचा तर तसं नाही, त्याची एक पद्धत असते. तर ती आम्ही त्याच्यामध्ये समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या सगळ्या आमच्या सटायरिकल प्रयत्नातून. तुम्ही तिघंही प्रेक्षकांना काय आवाहन कराल, की इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी या चित्रपटाचे लेक्चर चित्रपटगृहातच जाऊन अटेंड करण्यासाठी? ॲडमिशन स्वस्त आहे. हां, ॲडमिशन स्वस्त आहे. तुमच्या गावामध्ये जेवढं रुपयाचं तिकीट आहे तेवढ्यात तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही ती घ्या. आणि जर तुम्हाला खरं शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला कॉलेजमध्ये जायला लागतं. घरी बसून ऑनलाईन शिक्षणाचे गोळ होतात ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे कॉलेजमध्ये जायचं आणि शिक्षण घ्यायचं. तसं या चित्रपटगृहात या आणि आनंद मिळवा. एका शोमध्ये तुम्हाला डिग्री मिळायची व्यवस्था आम्ही केलेली आहे 2 तासात. तर तुम्हाला ती खूप आवडेल अशी मला आशा आहे. खूप सारे कलाकार असल्यामुळे तो पडद्यावरतीच बघायचा सिनेमा आहे. कारण कोपऱ्यात बसलेला एखादा ॲक्टर तुम्हाला कसा दिसणार एवढ्याशा त्या मोबाईलमध्ये किंवा ह्याच्यामध्ये. तर 11 तारखेला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. तर तो थिएटरमध्येच येऊन बघावा अशी अपेक्षा आहे. पार्थ, काय आवाहन करशील प्रेक्षकांना? 11 एप्रिलला आम्ही ही इन्स्टिट्यूट उघडतोय तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये. तर नक्की या. आणि असे आपल्या माहिती आहेत की खूप आपल्या ओळखीचे असतात ज्यांना प्रचंड राडा करायचा किंवा ह्याच्यात करिअर करायचं आहे राडा करण्यामध्ये. तर त्यांच्यासाठी उत्तम आम्ही ही एक स्कीम घेऊन आलेलो आहोत. चिलर ऑफ राडा. हां. सो त्यामुळे ह्या इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी बघायला नक्की या 11 एप्रिलला. तुम्हाला त्यात करिअर उत्तम निवडायचं असेल तर. येस. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि लोकसत्तासोबत तुम्ही गप्पा मारलात, दिलखुलासपणे उत्तरं दिलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी हा चित्रपट 11 एप्रिलला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतो आहे. तर या इन्स्टिट्यूटचे लेक्चर आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन अटेंड करा आणि पाहत राहा लोकसत्ता.